पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं बारामतीमध्ये ठाण मांडून बसलेत। मात्र असं असताना अजित पवारांचे विरोधात सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रकांत तावरे यांनी गावोगावी जात घोंगडी बैठका घेण्याचा सपाटा लावलाय। अशातच माळेगावच्या सभासदांना राज्यातले 2 मंत्री धमकावत असल्याचा खळबळजनक आरोप चंद्रकांत तावरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेवर केलाय। बैठकी घेताय, प्रचारादरम्यान काय सभासदांना आवाहन करताय आणि तुम्ही सातत्याने म्हणताय की अजित पवार हे जे काही सहकारी साखर कारखाने हे खासगीकरणाकडे नेण्याचा प्रयत्न करताय, कसं वाटतं? बघा, नीट तुम्ही समजून घ्या। त्याने बरेचसे कारखाने, सहकारी कारखाने खाजगी केले, विकत घेतलेले, हे काही सिद्ध आहे। त्याला काही वेगळी चर्चा करायची काही गरज नाही। तुम्ही आता आरोप केला की राज्यातले 2 मंत्री आता सभासदांना धमकावत आहेत, नेमका काय प्रकार आहे? काय प्रकार आहे म्हणजे लोकांनी आम्हाला मतं देऊ नयेत, आमचं पॅनल पराभूत व्हावं एवढ्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि कारखान्याचं वाटोळ करायचं आहे। दुसरं काय उद्देश आहे त्यांचा? दोन्ही गटांकडून अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही, संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर झाली नाही। मात्र कुठेतरी आता लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालाय की ऐनवेळी चंद्रराव तावरे असतील, रंजन तावरे असतील, हे अजित पवारांची युती करतील। सभासदांना नेमकं काय आवाहन करतात? तेव्हा का युतीचं किती दिवसापासून आम्ही ऐकताय? आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय बाबा आम्ही युती करणं इतकं मोठं नाही, छोटी माणसं आहे, आम्ही लोकात जाणार। गेले 40 वर्ष लोकात जातो, मतं मागतो। आता त्याला युतीची आठवण झाली, मागच्या 30-40 वर्षात वाट झाली नाही त्यांना। त्याचं कारण तुम्ही त्यांना विचारा। कारखान्यावर नेमकं किती कर्ज आहे? सातत्याने तुम्ही कर्जाचा उल्लेख करताय, मात्र अजित पवार असं म्हणतात की विरोधक सांगतायत हे कर्ज एवढं नाही, कारखान्याकडे काही अंशी साखर शिल्लक आहे, त्यामुळे कारखाना प्रशासनावरती जास्त कर्ज नाही। नेमकं किती कर्ज कारखान्यावरती आहे? हे सगळी माहिती आम्ही डिटेल लेखी तुम्हाला देणार आहे, सगळी माहिती देतो। शरद पवार देखील उद्या आता गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये एक मेळावा घेत आहेत। शरद पवार या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरतील का असं वाटतंय तुम्हाला? आणि जर त्यांनी तुमच्या पुढे युतीचा प्रस्ताव दिला तर अजित पवारांना शेह देण्यासाठी तुमची शरद पवारांसोबत युती होणार का? हे बघा, आम्ही कोणाबरोबर युती करण्यासाठी एवढे मोठे नाही, आमचं सर्वसामान्य माणसं आहोत। तुम्ही युती जी म्हणता ना, ती मोठ्या माणसाची युती होती, आमच्याकडे काय? आम्ही साधे माणसं, शेतकऱ्याची पोरं आहे। आता जो तुम्ही एक व्हिडिओ दाखवला, त्या व्हिडिओमध्ये सिरप गटारातून वाहताना दिसतंय, मात्र अजित पवारांनी देखील तुमच्यावरती आरोप केलाय की तुमच्या कालावधीत कारखान्यामध्ये देखील असं हे बघा, आम्ही तेच सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला ते मशिनरी लावलं आहे, त्या मशिनरीचं सिटिंग व्हायला, जिथं गळते त्याचं बंद करायला थोडा वेळ जातो। त्यांनी आता छत्रपती कारखान्याचा नवीन कारखाना केला, 4 वर्ष चालला नाही। सोमेश्वर कारखाने मशिनरी लावली, 4 वर्ष चालली नाही। आमची मशिनरी तिथं लगेच चालू झाली, हा फरक आहे। त्यांना विश्वास वाटतो का की येणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सभासद तुम्हाला नेमका कौल देईल? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही 100% लोक आम्हाला या कारभाराला लोक कंटाळलेले आहेत। 100% लोक आम्हाला मतं देतील आणि निवडून देतील, ही त्याला भीती वाटते। पण 2-2 मंत्री एका साध्या कारखान्यात निवडणुकीला तर ठोकून बसलेत। गेल्या अनेक वर्षांपासून नीरा नदीच्या प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला। तुम्ही म्हणता हा विषय कारखाना प्रशासनाचा नाही, मात्र राज्य सरकारचा आहे। अजित पवार राज्यामध्ये मंत्री आहेत, मात्र असं असताना हे प्रदूषण का थांबलं नाही? किंवा हे नदीमध्ये अनेक जलचर जीव आहेत, कुठेतरी लोप पावत चालले, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। 100 टनावरून तर शेतकऱ्यांचं उत्पादन 30 टनावरती आलं। तुमची काय भूमिका असणार आहे? जर तुमच्या लोकांनी तुम्हाला कौल दिला तर कशा पद्धतीने लोकांना या सगळ्या अडचणीतून तुम्ही बाहेर काढणार? मागच्या वर्ष 1 वर्ष झालं असेल, त्यावेळेला केंद्रीय लक्षात आलं मंत्री प्रल्हाद सिंग पटेल हे सांगलीला आले होते। त्या म्हणजे भाजपचा नियम असा आहे की मंत्र्यांनी कुठं ह्याच्यात हॉटेलमध्ये उतरायचं नाही, कार्यकर्त्याच्या घरी उतरायचं। त्या पद्धतीनं त्या माझे पुतणे युवराज तावरे त्यांच्या घरी ते उतरले होते। काका आणि आम्ही सकाळी त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं बाबा नदीचं असं असं आहे, तर ते म्हणजे पर्यावरण खातं माझ्याकडे आहे, मी पुढच्या 2 महिन्यात येईल, त्याच्या अगोदर माझी टीम इथं आलेली असेल, ते सगळं पाहणी करेल। राज्याची टीम आली असेल, त्या दोन्ही टीम पाहणी करतील आणि मग आपण काय करायचं ते ठरवू, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। ते येण्यापूर्वी त्यांनी टीम पाठवली, पण आमच्या मंत्र्यांनी त्या पाण्याला कॅनलचं कावरिंगचं पाणी सोडलं आणि ती सगळी घाणगुण कुठं निघती काय होती धुवून लावलं। ते लोक त्याला कळू दिलं नाही, अशा पद्धतीचा कारभार त्यांनी केलेला आहे। अजित पवारांचा या संदर्भात एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहे गेल्या निवडणुकीचा की हे नदीचं प्रदूषण मी जर नाही थांबवलं
तर मी दारात मतं मागायला आलो तर मला तुम्ही मतं देऊ नका, मला हाकलून लावा. कसं या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? आता काय सांगायचं, तुम्हाला काय वाटतं सांगा ना. म्हणजे वाटत त्याच्यावरशिवाय खरं आहे का?